नवी मुंबई महानगर पालिका की सीधी सेवा भर्ती परीक्षा को लेकर नया विवाद खड़ा हो गया है। आज और कल होने वाली ऑनलाइन परीक्षा तय कार्यक्रम के अनुसार ही आयोजित होगी। राज्य सरकार द्वारा भर्ती प्रक्रिया स्थगित करने का महासभा का फैसला रद्द किए जाने के बाद अब महानगर पालिका प्रशासन और सत्ताधारी आमने सामने आ गए हैं। सभागृह नेता सागर नाइक ने आरोप लगाया है कि जब भर्ती नवी मुंबई महानगर पालिका की है तो परीक्षा पूरे राज्य में आयोजित करना स्थानीय उम्मीदवारों के साथ अन्याय है। उन्होंने मांग की कि भर्ती प्रक्रिया में नवी मुंबई के उम्मीदवारों को प्राथमिकता दी जाए। सागर नाइक ने कहा कि इसी वजह से महासभा ने भर्ती प्रक्रिया रद्द करने का निर्णय लिया था। अब इस मुद्दे पर महानगर पालिका प्रशासन और सत्ताधारी पक्ष के बीच टकराव और तेज होने की संभावना है। नोकर भरती महापालिकेची होत आहे। खऱ्या अर्थाने महापालिकेची नोकर भरती आणि परीक्षा जिल्हा महाराष्ट्रभर हे कुठेतरी अन्यायकारक आमच्या लोकांवरती आहे। आज या ठिकाणी संधी आमच्या लोकांना त्या ठिकाणी भेटली पाहिजे। तर कोणा नोकरी त्या ठिकाणी हवी असेल तर नवी मुंबईत येऊन नोकरी एक्झाम वगैरे देईल, पण आपण स्वतःहून त्या ठिकाणी परीक्षा घेण्यासाठी पूर्ण जिल्हाभर फिरतोय तर हे काय उचित त्या ठिकाणी आणि आमची लोक त्या ठिकाणी प्रश्न विचारत आहेत, त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये शंका उपस्थित होत आहेत आणि या दृष्टीने नवी मुंबई महापालिकेची जी काही एक्झाम असेल ती नवी मुंबईतच घ्यावी आणि आम्ही नवीन सेवा भरती नियम त्या ठिकाणी आणतोय तर ती लागू करण्याच्या हिशोबाने जरी भरती केली तर त्याचा परिणाम होणार नाही। त्यामुळे तोपर्यंत तुम्ही तात्पुरती भरती करून घ्या आणि जेव्हा नवीन नियमावली होईल तेव्हा आपण रितसर भरती प्रक्रिया राबवूया अशा प्रकारचा ठराव आम्ही सभागृहाने सर्वानुमते त्या ठिकाणी पास केलेला आहे। त्यावरती आयुक्तांमध्ये काय अंमलबजावणी करतात ते बघूया। मोबाईल नंबर वगैरे असतील त्यांना लगेच मेसेज त्या ठिकाणी पुरवले जातील आणि त्या ठिकाणी फॉर्म मध्ये सांगितलं की कुठल्याही कारणास्तव परीक्षा वगैरे याआधी देखील अशी परीक्षा रद्द करण्याच्या घटना त्या ठिकाणी झालेल्या आहेत। त्यामुळे हे काय नवीन नाहीये। त्यामुळे अशा प्रकारचं आम्ही जर आमच्या नवी मुंबईच्या लोकांचं इंटरेस्ट त्या ठिकाणी साध्य केला नाही तर त्या ठिकाणी आम्ही सभागृहात येऊन काय फायदा। नोकरीवरती सर्वप्रथम अधिकार हा नवी मुंबईत राहणाऱ्या लोकांचा असला पाहिजे अशा प्रकारचं मत आमचं आहे। त्यामुळे त्या दृष्टीने आम्ही त्या लोकांना कसं न्याय भेटेल या दृष्टीने आम्ही निर्णय घेऊ। त्यासाठीच करण्यात आले कारण की ज्युनियर इंजिनियर काही आपले इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, डॉक्टर्स आहेत, आपण किती पास आउट झालेले आहेत तर आज या ठिकाणी त्यांना संधी नाही भेटली तर ते राहतात, राहतात त्या ठिकाणी नोकरीवरती त्यांचा अधिकार असणे साहजिकच आहे। त्यांना कसं एक दिवस अगोदर आहे त्यांना त्या ठिकाणी अनुकूल नव्हतं कारण की एक दिवस अगोदर कसं करायचं तर त्यांना कठीण त्या ठिकाणी जाऊ शकतं। आयुक्त साहेब करतील असं वाटतं मला। तुम्ही म्हटलं की सगळी जबाबदारी सभागृह घेईल, प्रशासनाने याचं टेन्शन घेऊ नये कारण त्या बाबतीत कोर्टात जबाब देण्यासाठी बोललो। त्या ठिकाणी बोललो की काही आलं तर आम्ही सभागृहाची हा धोरण त्या ठिकाणी त्यामुळे आयुक्तांवरती काय त्या ठिकाणी कुठला टप्पा ते घेत नाही। सर, उद्यानाच्या मेंटेनन्सच्या बाबतीत उद्यानाचा मेंटेनन्स हा एक गहन विषय नवी क्षेत्रात आहे। आम्ही आता या शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने उद्यानाच्या देखभालीच्या दृष्टीने सर्वकष असा विषय धोरण आम्ही तयार करतोय आणि येणाऱ्या सभेमध्ये आम्ही तो धोरण सभागृहापुढे सादर करणार आहोत। त्या माध्यमातून आपल्या नवी मुंबई शहर भारतातलं नंबर 1चं स्वच्छ शहर फक्त नंबर मध्ये नाही, आम्ही सर्व प्रत्येक नागरिक बोलू शकेल की हा आमचं शहर खरंच स्वच्छ आहे, अशा धर्तीवर आमचे गार्डन खरंच चांगले आहेत, अशा बाबींवरती जाऊन आम्ही तशा प्रकारचं धोरण राबवण्याचा प्रयत्न करतो।